वेलकम फ्रेंड्स, सगळ्यांचे स्वागत. आज आपण करत आहोत पत्ताकोबीची एक नवीन रेसिपी. तर बघताय तुम्ही की मी एक पाव किलोचा गड्डा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला ह्याची पानं काढून घ्यायचीत आणि हे पानं आपल्याला उकडून घ्यायचीत पाण्यामध्ये. उकड पत्ता तळ पकोडा आजच्या रेसिपीचं नाव असणार आहे. तर आधी हे सगळे पानं आपल्याला उकडून घ्यायचे गरम पाण्यात. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी सर्व पत्ताकोबी अशी ती आता उलगडून घेतलेली आहे. ती जी पत्ताकोबी होती, आता हे आपण याला मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये उकडून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपले पकोडे तळण्यासाठी आपल्याला आता बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे अर्धी वाटी. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे आणि रवा आहे. ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे हळद, तिखट, कोथिंबीर आणि थोडासा ठेचा. चवीपुरतं मीठ घातलंय आपण. याला पण आता छान मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी आपण ह्याच्यात टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपली जी मी पत्ताकोबी जी घेतली होती सोलून, तिची पानं मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून आता गॅसवर तिला मी पाण्यामध्ये उकडायला ठेवलेली आहे. एक 5 मिनटं गरम पाण्यामध्ये ते उकडून आपण पानं लगेच हे थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपली कोबी मस्तपैकी उकडली गेलेली आहे. आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि पुढची रेसिपी लगेच सुरू करूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघा मी ही कोबी सगळी बाहेर काढलेली आहे. आता मी हे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी बटाटा आहे. बटाट्याला आपण शिजवून त्याला चांगली फोडणी देऊन त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची घालून त्याला बारीक आपण त्याला करून घेतलेलं आहे, स्मॅश करून घेतलेलं आहे. आता हे जे आहे याचं स्टफिंग हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याला नंतर आपण डीप फ्राय करून घेऊ. त्यासाठी आपलं कोटिंग देखील आपण तयार केलेलं आहे. तर चला सुरू करूया रेसिपी. फ्रेंड्स, हे पत्ताकोबीचं पान ह्याच्यामध्ये आता हे आपण स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि ह्याला पॅक करू. आणि मग आपल्या त्या पिठामध्ये ह्याला कोटिंग करून ह्याला डीप फ्राय आपल्याला करायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी हे सगळं व्यवस्थित पानामध्ये आपलं जे बॅटर होतं ते सगळं व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये त्याला बुडवून लगेच तळून घ्यायचं आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. आता मी याला ह्याच्यात बुडवतो आपल्या ह्याच्यात आणि लगेच आपण त्याला डीप फ्राय करून घेऊया. आधी साधं घेऊ. बघत राहा अकूज किचन. सोडलेले मी तेलामध्ये
बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपले आजचे उकड पत्ता बनव पकोडे उर्फ पफ पकोडे, पत्ता कोबी पफ रेडी टू इट. एकदम वेगळी रेसिपी आहे, नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. खूप छान आणि अत्यंत डिलिशियस अशी ही रेसिपी, एकदा नक्की करून बघा. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.